फक्त एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करतात. म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण, 4-4 ठिकाणी नावं टाकणे, काही बोगस नावं टाकणे, हे जे काय प्रकार आहे ते थांबले पाहिजे, हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो. आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादात मी जात नाही, परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत. महत्वाचं म्हणजे यातनं शक्ती प्रदर्शन करता येईल. म्हणजे आता ही स्टंटबाजी तर करावी लागेल ना. यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झाली होती. एक वेळा नाही 2 वेळा भेटले. तिसऱ्यांदा हे लोकांना रस्त्यावर आणण्याचं कारण काय तेच जाणव. परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होतं, एक पक्षाचा प्रचार, आणि आम्ही संघटित आहोत, महाविकास आघाडी किती मजबूत आहेत हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे. त्या स्टंट बाबतीत आम्ही काही बोलणारच नाही. तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसा 4 बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता, एवढंच आम्हाला त्यांना सांगणं आहे. यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरावं हे योग्य नाही असं आमचं मत आहे. मुश्रीफांनी पण म्हटलंय की हा सगळा घोळ आहे तो संपला पाहिजे आणि एकदा काय ते क्लिअर करा. तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय? आम्ही तेच सांगतोय. आम्ही जर याद्यामध्ये घोळ असेल तर एकदा क्लिअर करा. हे कुणालाच नकोय. पण यासाठी असं कुणाला वेठीस धरून मोर्चेवरचे काढणं हा राजकीय तुमचा जो का प्रयोग आहे हा योग्य नाही. कोणाचा विरोध आहे त्याला? का विरोध करायचा? चुकीच्या लोकांच्या नावाला आम्ही काय सपोर्ट करणारे लोक आहोत का? आम्ही निश्चित त्याचा विरोध करू. या सगळ्यात काँग्रेसने स्वतःला दूर ठेवलं. म्हणजे वडेट्टीवार सहभागी झाले पण बॅनर पक्ष म्हणून काँग्रेसने डिस्टन्स ठेवलाय. महापालिकेत सोबत जायचं नाही अशी भूमिका आहे राजडे उद्धव, म्हणून डिस्टन्स ठेवलाय. मग महाविकास आघाडी आहे कुठे तिथे? महाविकास आघाडी टिकणार नाही. मी अनेक वेळा सांगतोय. आता राजसाहेबाची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एकमेव ज्ञान मिळालेली संधी आहे. काँग्रेस कधी त्यांच्याबरोबर जाणार नाही. राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीच आहे. म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे. भाई जगताप बोलले, बाकी सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत. आता किती लोकांमध्ये किती युती करतील, एक भाकर त्याला किती तुकडं पाडतील. म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची, मग इतरांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या. म्हणून ह्या आघाडी वगैरे तिथं होणार नाहीये आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार आहे नाही. असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी मोर्चे काढतात त्यांचं, की हे सगळं क्लिअर होईपर्यंत निवडणुकाच घेऊ नका. अहो, निवडणूक आयोगाचं मत तर घ्या. तुम्हीच ठरवणार निवडणूक कधी घ्यायच्या. नाही घेतल्या निवडणूक जाणून बुजून लांबवत आहेत. घेतल्या तर मतदार यादीत घोळ. एकदा त्या निवडणूक आयोगाकडे चाललेत ना. आता एकदा त्यांना त्यांचं मत तर घ्या. त्यांना काही अधिकार आहेत की नाही आहेत. त्यांनी जर ते याद्या क्लिअर करत असतील किंवा आणखीन काय तुमचे जे प्रश्न जर सोडत असतील तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे. मग तुम्ही आम्हाला बघा, आम्ही गेल्यामुळं निवडणुका लांबल्या आणि ह्यांनी हे पळवाट शोधली असं काही जे काही त्यांचं स्टेटमेंट असतात, मग ते दोन्हीकडून चितबी मेरी पटबी मेरी असं बोलण्यात काही अर्थ नाही. मुधोडमध्ये पण तुमच्या पक्षावर आरोप केलाय भाजपाने की तुमच्या पक्षाचे जे स्थानिक आमदार आहेत अब्दुल सत्तार, त्यांनी बंद क्वार्टरमध्ये 500 या ठिकाणी मतदार नोंदवलेले आहेत आणि आरोप भाजपाचा आहे. एक लक्षात घ्या, आमच्या इथे निवडणूक आयोगाने जे काही डायरेक्शन दिलेत त्या डायरेक्शननुसार आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं एक वेगळ्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. सदस्याच्या कमिट्या तयार केलेल्या आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणाहून अशाच आम्हाला तक्रारी प्राप्त